नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं की आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत आपल्या हॅबिट्समध्ये आणि या ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला आपण कशा दृष्टीने अप्रोच करायचं आहे, लर्निंगच्या मेथडॉलॉजीज काय आहेत, स्टेप्स काय आहेत आपण बघितल्या. तुमचा तो व्हिडिओ बघणं राहिला असेल तर इथे एक आय दिसते, आय आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला ती लिंक मिळेल. तो व्हिडिओ एकदा परत हवा तर बघा अँड देन यू कम बॅक टू दिस. तर या सिटिंगमध्ये आपण ट्राय टू लेट अस फोकस ऑन स्ट्रॅटेजी टू एफेक्टिवली अटेम्प्ट द एक्झाम. बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण दर महिन्याला 2 टेस्ट देणार आहोत, त्याला आपण मेगा टेस्ट म्हणतो. अशा 1.5 वर्ष पुढच्या येणारा 1.5 वर्ष आपण आपले हे रेग्युलर टेस्ट होत जाणार आहेत. प्लस आपल्यामध्ये गिगा टेस्ट्स म्हणा, म्हणजे क्युम्युलेटिव्ह सब्जेक्टवरच्या टेस्ट्स किंवा नंतर फुल लेंथच्या टेस्ट्स वगैरे भरपूर टेस्ट होणार आहेत. या टेस्ट मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण जर नुसत्या जाऊन जसं आल्या टेस्ट जर दिलं आणि ॲनालिसिस नाही केलं टेस्टचं तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे टेस्ट आपल्याला सिरियसली द्यायचे आहेत, ऑनेस्टली द्यायचे आहेत आणि त्याचं ॲनालिसिस पण करायचं आहे. हे तुम्हाला तिन्ही गोष्टी सांगितल्यात मी. अच्छा, तर ठीक आहे, मला टेस्ट सिरियसली द्यायची आहे, मी चांगला अभ्यास केलेला आहे. हां, पण आता टेस्ट ॲक्च्युली मला एक्झाम जे आहे अटेम्प्ट करायची आहे त्याची स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे. तुमचा अभ्यास जरी चांगला झाला असेल पण तुम्ही ते 3 तासामध्ये परफॉर्म कसं करताय हे फार इम्पॉर्टंट आहे. कळतं आहे, तुमचा अभ्यास फार चांगला झाला आहे पण समोर तुम्ही त्या 3 तास तुम्ही इफेक्टिव्हली यूज नाही करू शकलात तर त्या चांगला झालेल्या अभ्यासाला तुम्हाला प्रेझेंट नाही करता आलं. त्यामुळे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. चांगला प्रिपरेशन पण इम्पॉर्टंट आहे आणि त्या 3 तासामध्ये तुम्हाला जे परफॉर्म करायचं तेही इम्पॉर्टंट आहे. तर आपण ह्या गोष्टी पहिल्यांदा बघूयात. मी जे मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं स्टेप्स ऑफ लर्निंग, ह्या स्टेपचा परत तुम्हाला स्लाईड दाखवतोय मी. या स्लाईडमध्ये परत एकदा बघूयात की कसं आपण इनपुट, प्रॅक्टिस, डाऊट सॉल्विंग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण टेस्टला अपेअर होतोय दर 15 दिवसानंतर. ठीक आहे. हां, तर आता या सगळ्यामध्ये हा एक्झामिनेशन जो पार्ट आहे त्याच्यावर मी आता फोकस करूयात, बघूयात. हे ओव्हरऑल लॉजिस्टिक आहे, हे तुम्हाला माहिती असेल. आता याच्यामध्ये हे व्हिडिओ बघणारे JEEचे ॲस्पायरंट्स पण आहेत तर नीटचे पण आहेत. त्यामुळे दोन्ही विषयांना मी इक्वली टच करतो आहे. ठीक आहे, पॅरलली टच करतो आहे. आपण ॲडव्हान्स अजून आपण डिस्कस करत नाही आहोत. ॲडव्हान्स आपण जेव्हा तुम्ही ह्याच्याशी कम्फर्टेबल व्हाल या पॅटर्नशी तेव्हा आपण ॲडव्हान्सचं तुमचे टीचर्स जेव्हा आपण क्लासेस चालू होतील तेव्हा ॲडव्हान्सची चर्चा आपण करणार आहोत. त्याच्या डिटेल तुम्हाला नंतर चांगले कळतील. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ह्याच्यावर फोकस करू आणि ह्याच्यावर कॉन्फिडन्स गेन करू. तर ह्याचे ओव्हरऑल लॉजिस्टिक्स असेल. जेईमध्ये तुम्हाला 180 मिनिट्स आहेत, नीटमध्ये पण 180 मिनिट्स आहेत. 3 तासाचा पेपर असतो. त्यामध्ये टोटल क्वेश्चन्स जेईमध्ये 75 आहेत. त्याच्यात फिजिक्स 25, केमिस्ट्री 25, मॅथ्स 25 इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. बायोलॉजीमध्ये कसं आहे, तुम्हाला एक टोटल 180 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 45 फिजिक्स, 45 केमिस्ट्री, 90 बायोलॉजी. तर हे बाय अँड लार्ज तुम्हाला सध्या माहिती आहे. आणि इवन जेईमध्ये काय आहे, 20 क्वेश्चन्स सिंगल चॉईसवाले आहेत ऑब्जेक्टिव्ह आणि 5 क्वेश्चन्स आर इंटिजर टाईप. फाईन. तर तुम्ही ऑलरेडी अशा टेस्ट या पॅटर्नच्या टेस्ट 1, 2, 3 दिलेल्या आहेत आत्तापर्यंत, देत आहेत. बरं, तर हे झालं बेसिक लॉजिस्टिक्स. आणि तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे. एका करेक्टला 4 मार्क आपल्याला मिळणार आहेत आणि एक रॉंग झाला आन्सर की आपल्याला जे बरोबर सॉल्व्ह केलं त्यातनं 1 मार्क मायनस होणार आहे. कळतं आहे? ठीक आहे, पुढे बघूया. तर ही जी स्ट्रॅटेजी आपण म्हणतो आहे की 3 तासामध्ये मला त्या एक्झाम जी फेस करायची आहे त्याच्यासाठी हे 3 कॉम्पोनंट्स त्याला कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. कुठला? सब्जेक्ट सिलेक्शन, आणि तुम्ही सब्जेक्ट कुठला पहिल्यांदा सिलेक्ट करताय, कसा सिलेक्ट करताय, क्वेश्चन्स कुठले पहिल्यांदा सिलेक्ट करताय, त्यानंतर ॲक्युरसी आणि टाईम मॅनेजमेंट. हे 3 त्याचे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहेत. हे तिन्ही कॉम्पोनंट असे नाही मी सेपरेट लिहिलेले आहेत, पण हे तिन्ही कॉम्पोनंट्स एकमेकांशी इंटररिलेटेड आहेत. म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट जेव्हा तुमचं सब्जेक्ट सिलेक्शन जसं असेल त्याच्यावर टाईम मॅनेजमेंट पण डिपेंड करणार आहे आणि टाईम मॅनेजमेंटवर बाकी सगळ्या गोष्टी. पण तर तिन्ही गोष्टी या एकमेकांशी इंटरडिपेंडंट आहेत. दे आर नॉट आयसोलेटेड फ्रॉम इच अदर. ओके, लेट अस सी वन बाय वन. अच्छा, तर तुम्ही जे काही हे सगळे 180 क्वेश्चन्स किंवा वॉट एव्हर नंबर ऑफ क्वेश्चन आता आपण बघितले, तुम्ही हे जे क्वेश्चन सगळे एन्काउंटर तुम्ही करणार आहात. तर हे क्वेश्चन्स जे आपण ओव्हरऑल कॅटेगरायझेशन केलं तर या प्रमाणे हे कॅटेगरायझेशन असतं. ठीक आहे, 50% क्वेश्चन जे असतात दे आर बेस्ड ऑन मेमरी रिकॉल. ओके, या मेमरी रिकॉलमध्ये बघायला गेलं तर बायोलॉजीचा कंपोनंट जास्त असतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर दॅट मॅटर. बरं, ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. अच्छा, हे
ॲनालिसिस आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. गिवन डेटा आहे, गिवन डेटा त्यात डंप करा आणि आन्सर काढा. आता ह्याच्यामध्ये हे इतकं सोपं जसं वाटतं तसं कदाचित नसेल, तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड करायला लागेल की डेटा कदाचित कधी कधी घुमून फिरून देतात, कधी युनिट्स वेगळे असतात, तुम्हाला युनिट्स कन्वर्ट करायला लागतात, कधी कधी दोन केसेस असतात, तुम्हाला 2 केसेस एकमेकांशी कम्पेअर करून मग त्याचा रेशो घ्या वगैरे, अशा पुढे त्याचं काहीतरी प्रोसेसिंग आहे. हां, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय, बेसिकली केसेस असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपण न्यूटन्स लॉमध्ये बघणार आहोत पुढे की कसा एका वेजवर ब्लॉक्स ठेवले, तर मग 2 ब्लॉक त्याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काहीतरी आहे, मग ते हा ब्लॉक खाली येईल लवकर का हा खाली येईल का दोन्ही एकत्र खाली येतील वगैरे, दोघांचं कॉमन ॲक्सेलरेशन काय आहे वगैरे वगैरे, असे काही क्वेश्चन्स. हे कशात काय आहे, हे प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय, त्यात तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि ती कन्सेप्ट त्या एक किंवा जास्त लक्षात घ्या. फिजिक्समध्ये हे खासियत आहे की बरेच चॅप्टर्स एकमेकांशी इंटरडिपेंडंट आहेत, एक लिंक्ड आहेत. तर त्यामुळे एकाच प्रॉब्लेममध्ये एक अर्धी कन्सेप्ट या चॅप्टरची, अर्धी कन्सेप्ट या चॅप्टरची, असे मल्टिपल कन्सेप्ट्स लिंक होऊन एखादा क्वेश्चन बनवलेला असतो. ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग, ज्याला मी इथं म्हणतोय. असे 20% क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे, थॉटफुल, तुम्हाला पहिला क्वेश्चन वाचायचा आहे, विचार करायचा आहे आणि मग सॉल्व्ह करायचे. आणि मग देर आर सम पर्सेंटेज ऑफ टफेस्ट क्वेश्चन्स. ओके, हे टफेस्ट क्वेश्चन्स जे असतात दे आर ऑलवेज देअर. आणि हे क्वेश्चन्स ते ठेवलेत अशा प्रकारे असतात की ते अगदी ज्यांचे तयारी एकदम जोरात झालेली आहे, म्हणजे जे ऑल इंडिया मे बी पहिल्या 100-200 रँकमध्ये जे येण्याच्या त्यांची तयारी झालेली आहे, त्यांची कॅपॅबिलिटी आहे, ते त्यांनाच सॉल्व्ह व्हायला पाहिजे. या हिशोबाने ते क्वेश्चन तसेच केलेले असतात टफेस्ट. फाईन, कळत आहे. तर तुम्हाला ही एवढी बेसिक कॅटेगरी आहे. ह्याच्यात व्हेरिएशन ऑब्व्हियसली असतं. हे एक ॲप्रॉक्सिमेट नंबर्स आहेत सगळे. हे काय असं हार्ड अँड फास्ट टाईट रूल्स नाही आहेत की असं असायलाच पाहिजे हे. ठीक आहे, फाईन. ओके, नाव लेट अस सी सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट्स. मी एक्झामला बसलो आहे, पेपर समोर आलेला आहे. आता प्रिंटेड नाही, तुमच्याकडे टॅब वगैरे ॲपमध्ये तुम्ही बघताय पेपर आहे. तिन्ही सब्जेक्टचे क्वेश्चन्स आहेत. विच टू स्टार्ट, चालू कुठनं करणार. तर हे एक सजेशन आहे, तुम्ही हे चालू करा. हे टेस्टेड आणि ट्राईड अँड टेस्टेड आहे. यातले टाईम इंटरवल्स जे दिलेले आहेत दे कॅन व्हेरी. आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल लेट अस सी जेई. ऑलवेज स्टार्ट जेई फ्रॉम केमिस्ट्री पहिला चालू करा. का पहिला चालू करा, कारण केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकमधले जे क्वेश्चन्स आहेत त्यातली बरेच क्वेश्चन्स हे मेमरी रिकॉल बेस जे असतो, तो खालचा ट्रायंगलमधला जो खालचा 2 बेस आहेत त्यातले बरेच क्वेश्चन्स त्यातले असतात. ठीक आहे, त्यामुळे लवकर होतात, तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो. जितके जास्त क्वेश्चन तुम्हाला यायला लागतील तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, तो ऑलवेज बिगिन फ्रॉम केमिस्ट्री. आणि त्या केमिस्ट्री नंतर देन यू टेक मॅथ्स ऑर फिजिक्स, इट्स अप टू यू, तुमच्यावर डिपेंड करतं, यू डिसाईड. तर केमिस्ट्रीसाठी 50 मिनिट्स तुम्ही जर अलॉट केले आणि मॅथ्स आणि फिजिक्ससाठी 65 ईच, तर सगळ्याचे टोटल होते 180 मिनिट्स. बरं, आता हे जे मिनिटचं डिस्ट्रीब्युशन आहे हे कदाचित सम टीचर्स माइट रिकमेंड यू लिटल डिफरंट टाईम, थोडाफार 5-10 मिनिटाचा फरक पुढे मागे असू शकतो, बट दिस इज मोर ऑर लेस द सेम. आणि इनफॅक्ट आय विल मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट वी आर सजेस्टिंग यू, हे टाईम अलोकेशन जे आहे असा हार्ड अँड फास्ट टाईट रूल नाही आहे की ही स्ट्रॅटेजी सगळ्यांनी असं करायलाच पाहिजे. इट इज नॉट अ रूल. काही लोकांचं गणित फास्ट असेल, काही लोकांचं बायोलॉजी वीक असेल, तर सो प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या हॅबिट्स वेगळ्या आहेत, लायकिंग्स वेगळ्या आहेत. सो इट्स ओके. हे सजेशन रिकमेंडेशन आहे बेस्ड ऑन वॉट एव्हर स्टुडंट्स जनरली फील. तुमची स्ट्रॅटेजी ही हळूहळू इव्हॉल्व्ह होत जाईल आणि तुम्हाला कळत जाईल की अरे मला हे कम्फर्टेबल आहे, किंवा मला थोडा याचा चेंज केलं तर कम्फर्टेबल होईल. मला मे बी केमिस्ट्री अजून 5 मिनिट लवकर होतं आहे माझं, इट्स ओके. मग तुम्ही तुमच्यासाठी तो वेगळा राहील. तुम्ही सध्या ॲट दिस स्टेज यू बिगिन विथ धिस, तुम्ही ह्याच्यानं चालू करा, यू स्टार्ट विथ दिस. आणि जसं जसं वेळ पुढे जात जाईल तसं तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी एक विशिष्ट पद्धतीने इव्हॉल्व्ह होत जाईल आफ्टर सम टाईम. आणि इव्हॉल्व्ह झाल्यानंतर देन यू शुड नॉट चेंज द स्ट्रॅटेजी, यू स्टिक टू द स्ट्रॅटेजी. असं नाही की परीक्षा जवळ येईपर्यंत तुम्ही नुसतं खेळत बसलाय, यू आर एक्सपेरिमेंटिंग विथ इट ना, दॅट इज नॉट रिकमेंडेड. यू टेक सम टाईम, यू स्टार्ट विथ दिस, टेक सम टाईम अँड यू हॅव युअर ओन स्ट्रॅटेजी टू अटेम्प्ट एक्झाम्स. आणि एकदा तुमची स्ट्रॅटेजी फिक्स झाली की मग त्यात बदल करू नका, मग कोणाला काही म्हणू देत, डोंट चेंज द स्ट्रॅटेजी. कारण तुम्हाला त्याची सवय झाली एकदा की तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या हातात पेपर आला फायनल एक्झाममध्ये, यू नो वॉट टू डू, पाट, तेव्हा नवीन गोष्ट घ्यायचीच नाही डोक्यात मला.
तर हा झाला सिक्वेन्स, हा झाला सब्जेक्ट सिलेक्शन सिक्वेन्स फॉर जेई. नीटसाठी काय करा, स्टार्ट फ्रॉम बायोलॉजी, टेक बायोलॉजी. व्हाय? अगेन मॅक्सिमम प्रॉब्लेम ऑफ बायोलॉजी तो ट्रायंगलचा बेस आहे, ज्यात मेमरी रिकॉल मॅक्सिमम प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात आणि ते प्रॉब्लेम्स फास्ट सॉल्व्ह होतात आणि सॉल्व्ह झाल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यानुसार वाढतो. अँड देन तुम्ही जेव्हा आपल्याला बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तेव्हा तुम्ही जरा चॅलेंजिंग प्रॉब्लेम करायला तुमचं माइंड जरा पीसफुल होतं आणि यू कॅन फोकस ऑन देम. ठीक आहे. सो बायोलॉजी, देन गो टू केमिस्ट्री. अगेन केमिस्ट्रीमध्ये पण ऑर्गॅनिक एस्पेशली फास्ट होईल तुमचं. त्यानंतर देन यू गो फॉर फिजिक्स ॲट द एंड. तर हे अशा प्रकारे टाईम डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे. बरं, हे झालं सब्जेक्ट सिलेक्शन. सब्जेक्टचा सिक्वेन्स अशा प्रकारे सिलेक्ट करा. ठीक आहे. देन देर आर सम डोंट्स आहेत विच यू शूड टेक केअर. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असं नाही आहे की मी तुम्हाला म्हणतो पहिला सब्जेक्ट केमिस्ट्री घ्या, पण असं म्हणत नाही की केमिस्ट्रीचा पहिला प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व्ह करा. आय नेव्हर से दॅट. पेपर तुम्हाला कधीही दिलेल्या सिक्वेन्समध्ये सॉल्व्ह करायचा नाही आहे, ह्या डोक्यात फिट करून घ्या. असं का? तो मागाचा ट्रायंगल तुम्ही बघितला आहे वरचा बघा, टफेस्ट 3 ते 5%. हे टफेस्ट प्रॉब्लेम्स जे आहेत हे आपल्याला सगळ्यात शेवटी ठेवायचे आहेत. कळतंय? हे आपल्याला सगळ्यात, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे टॉपर सुद्धा असं नसतं की टॉपरनी सगळे प्रॉब्लेम पूर्णपणे करेक्टली सॉल्व्ह केले, असं टॉपरचंही होत नाही. ठीक आहे. तर टफेस्ट जे प्रॉब्लेम्स आहेत 3 ते 5% प्रॉब्लेम्स आहेत. समजा बॅड लक आणि पहिलाच प्रॉब्लेम तो टफेस्टवाला असला आणि तुम्ही पहिलाच प्रॉब्लेम झुंजत बसले तर कळतंय? त्यामुळे अननेसेसरी तुम्ही तुमचा वेळ गेला आणि तेवढं करून त्याचा आन्सर नाही आलं, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झाला, ह्याचं काहीही गरज नाही आहे. दॅट इज द रिझन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट यू शुड नॉट स्टार्ट सॉल्विंग द क्वेश्चन इन गिवन सिक्वेन्स. फार महत्त्वाचं आहे. आणि सेकंड, डू नॉट रिमेन अटॅच टू अ पर्टिक्युलर क्वेश्चन. हे असं बऱ्याचदा होतं आणि आपण हे भरपूरदा इगोला लावून घेतो. दिल पे ले लिया असं म्हणतात ना, इगोला लावून घेतो आपण. म्हणजे काय, माझा समजा कायनॅमॅटिक्स मी एकदम अभ्यास केलेला आहे, कायनॅमॅटिक्सचे पुस्तकं मी पालथे केलेले आहेत, वया भरल्यात माझ्या, भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, पण नेमका कायनॅमॅटिक्सचाच तो टफ क्वेश्चन आला आणि मला सॉल्व्ह होत नाही आहे. अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करा की तो क्वेश्चन जर टफ कॅटेगरीमधला असेल, आपण कॅटेगरी बघितलेल्या आहेत, तुम्हाला हवा असेल तर त्याचे प्रिंटआउट काढा किंवा जस्ट लिहून घ्या. तर तो टफ कॅटेगरीला मधला असेल तर उगाच आपण अरे हा मला कसा येत नाही प्रॉब्लेम, मी ह्याच्यावर इतके काम केलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कळतं मी इमोशनल अटॅचमेंट काय म्हणतो, हे माझा इतका प्रेमाचा विषय आहे, नाही असं नाही वगैरे, की कायनॅमॅटिक्स मी इतके पुस्तकं केले, इतकं केलं आणि मला कायनॅमॅटिक्सचा प्रश्न मला येऊ नये. हां, असं तो इमोशनल अत्याचार तिथं त्या एक्झाममध्ये ते 3 तासामध्ये करायचं नाही. कळतंय? क्वेश्चनला ट्राय करा, त्याला अटॅच राहू नका, नाही आलं नेक्स्ट. तुम्हाला कळतंय? हां, म्हणून हे फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या हातात पेपर आल्या सगळ्यात पहिल्यांदा काय करा, हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स गो थ्रू. आय विल कम बॅक टू दिस. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही स्लाईड समजली आहे? अच्छा, आता मी म्हटलं तुम्हाला गिवन सिक्वेन्समध्ये करू नका, मग चला मग सिक्वेन्स काय असला पाहिजे बघा. जेईसाठी पहिल्यांदा बोलू तर असं तुम्ही चालू करा विथ दिस, यू स्टार्ट विथ दिस, की पेपर ओळी चालू करायचं नाही आहे. स्टार्ट द सॉल्विंग द पेपर इन राऊंड्स. राऊंडमध्ये चालू करा. राऊंड नंबर 1, राऊंड नंबर 2, राऊंड नंबर 3. आता हे राऊंड्स जे आहेत हे राऊंड तुम्हाला सब्जेक्ट वाईज घ्यायचे आहेत का तिघांचा एकच मिळून राऊंड घ्यायचा आहे, इट्स अप टू यू. आय विल एक्सप्लेन. मी तुम्हाला सांगतो मी काय म्हणतो. राऊंड 1 सगळ्यात पहिल्यांदा इझी कॅटेगरी घ्या. इझी जे क्वेश्चन तुम्हाला इझी आहेत. आता इझी म्हणजे कसे ओळखायचे इझी क्वेश्चन? चला, तुमच्याकडे क्वेश्चन्स आले, एकूण 75 क्वेश्चन्स आहेत. तर क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही पेज पलटला किंवा तुमच्या टॅबचे क्वेश्चन तुम्ही जर बघितले किंवा कॉम्प्युटर बेस तुम्ही जे फायनल एक्झाम कॉम्प्युटर देणार आहे, इफ यू गो थ्रू द क्वेश्चन्स तर असे तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन्स पर सब्जेक्ट दिसतील. पर सब्जेक्ट मी जे म्हणलेलं आहे, जे तुम्हाला बघितल्या कळेल, हां अरे हे बघितलेलं आहे मी, ह्याचा आन्सर हे आहे, हां ह्यासारखं बघितलेलं आहे, किंवा फार तर फार त्याला एक 10 सेकंद लागले, ओके हे असं आहे, ओके हे डिवाइड झालं, हे आलं, हे आन्सरचं आहे. कळतं तुम्हाला? तर असे जे क्वेश्चन्स आहेत फर्स्ट कॅटेगरी क्वेश्चन कुठले? इझी क्वेश्चन्स. पेपर बघितला तर ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक सब्जेक्टमध्ये जर 5 ते 6 क्वेश्चन बघितले तर तिन्ही सब्जेक्ट पण 15 क्वेश्चन्स होतात. तर हे 15 क्वेश्चन्स आपल्याला
बघितला ॲटलिस्ट ठीक आहे, आन्सर जरी नाही कळलं तरी आपल्याला बघून जरी कळतं ना की अरे हा ठीक आहे, हा क्वेश्चन मी यासारखा बघितलेला आहे की यासारखा सॉल्व्ह केलेला आहे, हे मला लगेच येईल. कळतं एखादी डायग्रामवाला क्वेश्चन, ग्राफवाले क्वेश्चन्स. ओके, फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी, ठीक आहे. आणि हा झाला राऊंड 1. पहिला तुम्ही राऊंड 1 कंप्लीट करा. आता इट्स अप टू यू, तुम्हाला फिजिक्सचा राऊंड 1 कंप्लीट करून फिजिक्सचाच राऊंड 2, राऊंड 3 करायचे आणि मग केमिस्ट्रीला जायचं आहे, किंवा वॉटेवर पहिल्यांदा केमिस्ट्रीचे राऊंड सगळे कंप्लीट करून मग फिजिक्सला जायचं आहे. तुम्ही तसं करू शकता. म्हणून त्यासाठी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये दाखवलेलं मी, केमिस्ट्री 50 मिनटं, 50 मिनटापेक्षा केमिस्ट्री एक्सीड करू नका. फिजिक्स मॅथ्स 65 मिनटापेक्षा एक्सीड करू नका. एक्सीड होत असेल तर तिथंच ठेवा जितकं झालंय, गो टू नेक्स्ट सब्जेक्ट. किंवा इझी पहिल्यांदा सगळे PCM सगळ्यातले 15 इझी क्वेश्चन पहिला सॉल्व्ह करा अँड देन गो टू सेकंड राऊंड मीडियम. कळतंय? इट्स अप टू यू. तर तुम्हाला हे तुमच्या एक 2-3 टेस्ट गेल्यानंतर तुम्हाला कळायला लागेल की अरे मी असं केलं तर मला चांगलं वाटायला लागलं आहे, असं केलं तर मला सुटेबल आहे. आणि अशी तुमची एक स्ट्रॅटेजी थोड्या वेळाने तुम्ही इव्हॉल्व्ह होईल ती या प्रॅक्टिसने. बरं, मीडियम क्वेश्चनमध्ये मी त्याला मीडियम कशाला म्हणतोय की त्याच्यामध्ये थोडं सॉल्विंग आहे. थोडं सॉल्विंग म्हणजे काय, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, हां ह्याला हा फॉर्म्युला लावायचा आहे, मला कळलेलं आहे, ओके. पण त्याच्यात थोडंसं 2 स्टेप मला सॉल्विंग करावं लागेल, त्याला थोडा वेळ लागेल. तर असे 10 क्वेश्चन्स अप्रॉक्सिमेटली, हे सगळे नंबर अप्रॉक्सिमेट नंबर्स आहेत. असे 10 क्वेश्चन जर असेल तर तिघांचे मिळून 30 क्वेश्चन झाले. हां, आणि हे 30 क्वेश्चन्स, हे जे 45 क्वेश्चन झाले दोन्ही राऊंड मिळून, ह्याला 90 मिनिट्स लागले पाहिजेत, पहिल्या 1.5 तास. ठीक आहे. सो इट इज गुड गणित ना. 1.5 तासामध्ये तुमचे 45 क्वेश्चन झाले. आणि मी म्हणून हा टॉपिक पहिल्यांदा का घेतला, कारण तुम्हाला या टॉपिकवरनं आता बॅक ट्रॅक करता येईल की तुम्हाला एक्झाममध्ये जर या स्पीडनी करायचं जर असतील प्रॉब्लेम्स तर तुम्हाला प्रॅक्टिस किती करावी लागेल. म्हणून मी तुम्हाला हा टॉपिक पहिल्यांदा घेतला. देन नेक्स्ट व्हिडिओ वी विल मेक इट ऑन ॲक्च्युली सेल्फ स्टडी कसा करायचा. ठीक आहे ना. अच्छा, तर हे मीडियमवाले क्वेश्चन्स आहेत. तर देन देर आर टफ क्वेश्चन्स. टफ म्हणजे त्याच्यात रिगरस सॉल्विंग आहे, म्हणजे विचार करायला लागेल मला बसून, ओके ही पहिल्यांदा हे करायचं मग सॉल्व्ह करून देन यू नीड सम टाईम फॉर रीडिंग, टाईम फॉर थिंकिंग. असे जर 18 क्वेश्चन झाले, 6 क्वेश्चन्स पर सब्जेक्ट पकडले, 18 क्वेश्चन झाले. आणि देन जेव्हा तुमचं हे होईल देन यू गो फॉर द व्हेरी टफवाले प्रॉब्लेम्स. ते टफ प्रॉब्लेम्स आहेत, ते त्याचे 3 ते 4 प्रॉब्लेम असतील. आता हे मला सांगा, हे इझी, मीडियम, टफ हे कोणाला आहेत? ज्याचा अभ्यास झालेलाच नाही आहे, ज्यांनी त्या प्रोसेसमधले पहिल्या स्टेप केलेल्या नाही आहेत नीट, त्यासाठी मॅक्सिमम टफच आहे. त्यासाठी त्याचा अभ्यास रोबस्ट झालेला आहे, चांगला झाला आहे, त्याच्यासाठी सांगतोय मी हे. म्हणजे ऑल दीज नंबर्स आय एम गिविंग फॉर हुम? आय एम गिविंग फॉर समबडी ज्यांनी शिस्तीत अभ्यास केलेला आहे, मेहनत घेऊन अभ्यास केलेला आहे. पहिले ते 2 स्टेप होतं ना, डाऊट सॉल्विंग, इनपुट, डाऊट सॉल्विंग, प्रॅक्टिस, सगळं केलेलं आहे त्यांनी. त्याच्यासाठी सांगतोय मी हे कॅल्क्युलेशन. ज्याने अभ्यासच केला नाही त्याच्यासाठी सगळे 180च्या 180 क्वेश्चन्स टफच आहेत. त्यानंतर हे जे टफ आहेत, व्हेरी टफवाले प्रॉब्लेम्स आहेत, दॅट इफ दे टेक 40 मिनिट्स, मग टोटल होते 180 मिनिट्स. तर 180 मिनिट्स 75 क्वेश्चन्स जे तुम्हाला टोटल सॉल्व्ह करायचे आहेत, 25-75, तर असं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करता येऊ शकेल. तुम्हाला कळतं मी काय सांगतोय? नीटवाल्यांना बघूयात. नीटवाल्यांमध्ये फक्त मी एक कॅटेगरी, एक राऊंड ॲड केला. इट्स अप टू यू, हे असं केलंच पाहिजे, असं ॲड केला, इट्स अप टू यू. इझी, अगेन यू गो थ्रू क्वेश्चन्स. आता ह्याच्यात मी 60 to 100 क्वेश्चन्स घेतलेत, कारण बायोलॉजीवाले क्वेश्चन्स विल नॉट हॅव सो मच ऑफ सॉल्विंग. हां, मोस्टली मेमरी आणि रिकॉल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आणि ऑब्व्हियसली त्यात पण काही सॉल्विंग, त्यात पण तुम्हाला विचार करावा लागणारे क्वेश्चन ऑब्व्हियसली आहेत. बट मेजॉरिटी चंक तुम्हाला तिथं सॉल्व्ह होईल. कळत आहे? आणि किती टाईम पर सेकंड आहे, पर क्वेश्चन किती वेळ आहे? अर्धा मिनिट. म्हणजे तुमचे जर 60 किंवा 100 क्वेश्चन्स म्हटलं, त्याचा ॲव्हरेज जरी काढला, 80 क्वेश्चन पकडले, 80 क्वेश्चन्सचा अर्धा मिनिटात एक क्वेश्चन झाला, तर 40 मिनिट्समध्ये तुमचे क्वेश्चन झाले पाहिजे. थोडे पुढे मागे डिपेंडिंग ऑन नंबर्स. बरं, त्यानंतर हा झाला राऊंड 1. ठीक आहे. अगेन हा राऊंड तुम्ही, जसं मी जेईला म्हणलं तसंच हा राऊंड तुम्ही पहिल्यांदा सब्जेक्ट वाईज करू शकता किंवा टोटॅलिटीमध्ये करू शकता. पहिला राऊंड सगळ्यांचा कव्हर केला, तिघांचा, देन यू गो टू सेकंड राऊंड, सगळ्यांचा कव्हर केला. दॅट्स अप टू यू. मीडियम, ज्यामध्ये थोडं सॉल्विंग आहे, प्रॉब्लेम, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. पुढे मीडियममध्ये थिंकिंग आणि सॉल्विंगवाले क्वेश्चन्स आहेत. आता सेकंड कॅटेगरीवाले आहेत, त्याला 1 मिनिटात झाला पाहिजे सॉल्व. तो वाचला आणि जस्ट एक सिम्पल फॉर्म्युला त्यात टाकला आणि आन्सर काढला.
आणि त्यात थिंकिंग करून सॉल्विंग येतं 2 मिनिटात हे कसे क्वेश्चन्स व्हावेत असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. आणि जे टफ क्वेश्चन्स आहेत असे 3 ते 4 मिनिटात मग ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि उरला जो काही आहे तो टफेस्टसाठी करत आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्याला हा रिमेनिंग टाईम हा बफर टाईम आहे. वरचे काही राहिले असतील किंवा त्यावेळेला आठवलं नाही, नंतर आठवलं म्हणून आपण मार्क करून ठेवले. तर अजून एक बरेच जण काय करतात, हे पेपर बेस्डवर चांगलं करता येतं की मार्क करा. तुम्ही जेव्हा क्वेश्चन्स पहिल्यांदा हातात पेपर आल्यानंतर तुम्ही पेपर जेव्हा चाळता तेव्हा मार्क करा हे कॅटेगरी, कॅटेगरी 1 हे मधलं 2 आला, थर्ड कॅटेगरी, फोर्थ कॅटेगरी. ओके, मला सगळ्यात पहिल्यांदा पहिली कॅटेगरी करायची, पहिली कॅटेगरी केली, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. आर यू गेटिंग इट? अशा पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकेल. आता हे इवन कम्प्युटर बेस्ड असती त्याच्यामध्ये देर इज अ फॅसिलिटी टू मार्क क्वेश्चन्स. तुम्ही क्वेश्चनला मार्क करू शकता. मार्क म्हणजे जास्त त्यात व्हरायटी नसते, पण तुम्ही यू कॅन जस्ट कीप एक क्वेश्चनला मार्क करून बाजूला ठेवू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे डिस्ट्रीब्युशन केलं तर चालू करा असं करायला. असं चालू करा. जेव्हा तुमचे काही एक्झाम्स होतील तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला हे एक्झॅक्टली आहे तसं सुटेबल आहे का ह्याच्यात काहीतरी चेंज करणं सोयीस्कर राहील. अँड दॅट कॉल यू कॅन टेक ऑन युअर ओन. और इफ यू हॅव प्रॉब्लेम यू कॅन ऑलवेज स्पीक टू टीचर्स. देन देर इज नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्युरसी. अच्छा, मी हे सगळं केलं आहे बरोबर आहे, व्हॉट अबाउट ॲक्युरसी? कारण तर निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि होतं कसं या क्वेश्चन्समध्ये ज्या कॉमन मिस्टेक्स मुलं करतात, कारण टीचर्स जे पेपर सेट करतात दे आर जिनियस. तो क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चनमध्ये कॉमन मिस्टेक्स काय होऊ शकतात? एका ठिकाणी प्लसचा मायनस होणं कॉमन आहे, होऊ शकतं एका ठिकाणी, हीच असते ती. अशा कॉमन मिस्टेक्स जर तुम्ही केल्या तर त्या तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर त्याच्याप्रमाणे जे आन्सर येईल ते आन्सर नक्की त्या 4 ऑप्शनमध्ये असणारच असणार. कळतंय? त्यामुळे तुमचं तिथं ॲक्युरसी गेली की तुम्हाला तिथं आन्सर मिळेल तुम्हाला, आणि तुम्हाला आन्सर दिसलं 4 ऑप्शनपैकी तुम्हाला वाटेल येस मला आलं, आणि तुम्ही ते मस्त कॉन्फिडन्समध्ये टिक कराल, पण नंतर चुकणार. कळतंय? त्यामुळे ॲक्युरसी ही महत्त्वाची आहे. आपल्याला कॅल्क्युलेशनचं स्पीड पण पाहिजे अँड ऑल्सो यू वॉन्ट करेक्टनेस. ह्याचं काय तुम्हाला सांगितलेलं सोल्युशन सांगितलं आहे, प्रॅक्टिस करा. टाईम लावून प्रॅक्टिस करा, एक्झाम टेम्परामेंट ठेवा आणि दॅट सॉल्व्स द पर्पज. ह्याच्यापेक्षा तुम्हाला वेळ करायची काही गरज नाही. रीडिंग अँड व्हिज्युअलायझिंग डेटा, हे पण फार महत्त्वाचं आहे. एस्पेशली फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगू शकतो. फिजिक्समध्ये बरेच क्वेश्चन्समध्ये तुम्हाला डेटा दिलेला असतो तो व्हिज्युअलाइज करायला लागतो. फॉर एक्झाम्पल असा डेटा असेल, अ बॉल ऑफ मास m इज रोलिंग ऑन अ इन्क्लाइंड सरफेस ऑफ 35 डिग्री or 45 degree with some velocity, and at the bottom there is a spring with this much spring constant. How much, by what distance the spring will get compressed, for example. आता माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आलं पाहिजे. आता डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे किंवा सिम्पल काय करा, तुमच्याकडे रफ वर्कला असतं पेपर, पेन घ्या आणि ड्रॉइंग करा. आता तो इन्क्लाइंड सरफेस दाखवा, वर बॉल दाखवा, त्याचा डेटा दाखवा, त्याला काय कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलं आहे काय, याचा त्या बॉलचा रेडियस काय आहे, त्याचा मास काय आहे, खालची स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगचा के काय आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्यात ड्रॉइंग करून दाखवा त्यामध्ये. तर तुम्हाला हे फिजिक्समध्ये तरी हे मॅक्सिमम ठिकाणी तुम्ही क्वेश्चन जेव्हा वाचता तेव्हा इमिजिएटली ड्रॉइंग काढा. ड्रॉइंग मेक्स द क्वेश्चन व्हेरी इझी अँड दॅट वे यू कॅन व्हिज्युअलाइज. तो क्वेश्चन व्हिज्युअलाइज करून तुम्ही ॲक्युरेट सॉल्व्ह करू शकता. Above goals are achieved with rigorous time bound practice. ठीक आहे, तर प्रॅक्टिस इज द गोल्डन वर्ड ह्याच्यामध्ये. फाईन, दॅट्स इट. सो आवर मोटो इज नेव्हर गिव्ह अप, लगे रहो. दॅट इज, मला फार आवडला आयकॉन, व्हेरी नाईस. फाईन, तर टू कन्क्लूड आपल्याला हे जे 2 टेबल्स दिलेत, हा जेईचा टेबल आहे आणि हा नीटचा टेबल आहे. तर हे 2 टेबल्स जे आहेत, इफ पॉसिबल त्याचा प्रिंट काढा किंवा बुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. आणि हे पण हे जे काय डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला सगळं मी सजेस्ट करतो सध्या. तुम्ही ह्याच्याने चालू करा. यू बिगिन विथ दिस अँड यू सी हाऊ फार दिस हेल्प्स यू. ठीक आहे, थोडा ह्याच्यात चेंज केला आणि तुम्हाला मदत होणार असेल तर फाईन, चेंज करा. पण तुमची जी स्ट्रॅटेजी काही दिवसानंतर, काही टेस्ट्स नंतर तुमची स्ट्रॅटेजी ते इव्हॉल्व्ह होईल. ती स्ट्रॅटेजी मात्र मग तुम्ही पुढचं जे काही उरलेलं 1 वर्ष आहे तीच स्ट्रॅटेजी वापरा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक्झाममध्ये जेव्हा जाऊन बसताय तुमच्यासाठी नवीन काहीच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मला काय करायचं आहे. कळतंय? कन्सेप्ट लावायच्या. क्वेश्चन्स ऑब्व्हियसली नवीन असतात, क्वेश्चन ते थोडी असतात, पण मला माहिती आहे मला काय करायचं.
एक हाताखालनं सवय झाली मला, पाट ओके आल्यानं हातात पेपर आल्यानंतर पाट माझ्या कामाला लागलो, महत्त्वाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, सिम्पल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ठेवले आणि नंतर आता बसून मी टफ प्रॉब्लेम्सवर पीसफुल डोकं शांत ठेवून काम करतो. दॅट्स हाऊ इट शुड वर्क. कळतंय? ओके. आता हे सगळं जर या इतक्या वेळेच्या टाईम फ्रेममध्ये हे व्हायचं असेल, प्रॉब्लेम वाचून सॉल्व्ह करून करायचं असेल, तर आपल्याला काय लागणार आहे? रिगरस प्रॅक्टिस लागणार आहे. त्याशिवाय हे असं होणार आहे का? हे भलं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं, तुम्हाला पण वाटतंय वा झालं पेपर, पण तुम्ही ॲक्च्युअली जेव्हा हे सॉल्व्ह करायला बसाल तेव्हा रिअली तुम्हाला ह्याचं रिअल फन कळेल की अरे हे असं हे बसवायचं जर असेल तर तुम्हाला किती स्ट्रगल आहे. ठीक आहे. तर असंही होऊ शकतं की आता तुम्ही जस्ट आपण यात चालू केलेले या जर्नी जस्ट चालू झालेली आहे, तर इमिजिएटली आत्ता तुम्हाला हे एक्झॅक्टली जमेल कदाचित जमणार नाही या टाईममध्ये एक सगळं बसणं. म्हणून तुम्हाला मागच्या प्रेझेंटेशनवर तुम्हाला एक स्लाईड दाखवली होती मी की काय करा टाईम बाउंड प्रॅक्टिसमध्ये. काय करा? सध्या प्रयत्न करा की तुमच्या जेईवाल्यांचे 15 क्वेश्चन्स एका तासामध्ये होत आहेत आणि नीटवाल्यांचे 20 क्वेश्चन्स एका तासामध्ये होत आहेत. टाईम बाउंड प्रॅक्टिस आठवा, मागचा व्हिडिओमध्ये मी केलं होतं. आणि 2 महिन्यानंतर काय करा? स्पीड वाढवा. स्पीड कुठं वाढवा? जेईवाले यू ट्राय टू इम्प्रूव्ह द स्पीड फ्रॉम 15 to 20 and NEET try to improve your speed from 20 to 30-35 questions per hour. तुम्ही जेव्हा इनिशियली या स्पीडनी करायला लागाल तेव्हा तुम्हाला ह्याची सवय होत जाईल आणि नंतर देन हे मग इट वोंट बी अ बिग स्ट्रगल. इनिशियली हा स्ट्रगल असणारच आहे, लक्षात घ्या. आणि इनिशियली हा स्ट्रगल आहे तर तो जॉयफुली स्ट्रगल घ्या. स्ट्रगल म्हणजे इट्स नॉट रिअली अ स्ट्रगल इफ यू एन्जॉय फ्रॉम इट. तर सो लव टू एक्सप्लोर अँड एन्जॉय. ठीक आहे. सो वी विल मीट अगेन इन नेक्स्ट टॉक. पुढचा टॉक मी आहे तो देणार आहे सेल्फ स्टडी काय करायची. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, किती करायचा, कसा करायचा, ऑल दिस. आणि मग टाईम टेबल, डेली टाईम टेबल काय असलं पाहिजे, आयडियल टाईम टेबल काय पाहिजे, मी काय करू काय नको करू, व्हॉटएव्हर. तर मी याच्यासाठी पुढचा वेळा व्हिडिओ बघतोय. या व्हिडिओसाठी इथंच थांबूयात. परत टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. आपण परत भेटूयात. तोपर्यंत बाय.